स्त्रियांना तेवढाच हो सन्मान. बघा महिलावर्ग आता इथे नाही आहे, पण सध्या हळदी कुंकाचा सीझन चालू आहे. पण अलीकडे काय परिस्थिती वेगळी आहे. हळदी कुंकू करतात, चांगली गोष्ट आहे आणि केलंच पाहिजे, पण लावताना टिकल्यात लावतात. कारण काय, टिकली ती टिकली, नाहीतर ती नकली. पण किती स्त्रियांना माहिती आहे की हळदी कुंकू याची निर्मिती कशी झाली. हळदी कुंकू याची निर्मिती कशी झाली बघा. थोडक्यात सांगतो, जाता जाता सांगतो. हळदी कुंकू ज्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या सैन्याने दैत्यांच्या सैन्यावर चाल केली, त्यावेळी त्यांच्या हातून नकळत 2 स्त्रिया मारल्या गेल्या, घायाळ झाल्या. त्या घायाळ झाल्यानंतर प्रभू रामचंद्र ताबडतोब त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांना वाचवण्यासाठी धडपड करू लागले. तेव्हा त्या 2 स्त्रिया काय सांगतायत, हे प्रभू, तुमच्या सैन्याच्या हातून आम्ही मारले गेलो, म्हणजे तुमच्याकडनं आम्ही मारले गेलो, पण आम्हाला जिवंत करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण तुमच्या हातनं मरण येत आहे याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. जर आम्हाला काही द्यायचं असेल तर एकच द्या. तेव्हा प्रभू रामचंद्राने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे.